श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं यक्षप्रश्न या विषयावर हा महाभारतातला एक प्रसंग, नुसता यक्षप्रश्न हा विषय नाही, महाभारतातील यक्षप्रश्न हाही विषय नाही, तर महाभारतातील यक्षप्रश्न प्रसंग हा विषय आणि तो प्रसंग म्हणजे यक्षानी म्हणजेच यमानी आपला पुत्र युधिष्ठिर त्याला विचारलेले प्रश्न आणि एका अर्थानं त्याची बुद्धी तेजस्वी केली. कशासाठी? अज्ञातवासासाठी. इतकंच नाही तर त्यांनी जो वर मागितला की आमचा अज्ञातवास यशस्वी होऊ दे, तर यमानं साक्षात आशीर्वाद दिला, यशस्वी भव. आता तो बऱ्यापैकी निश्चिंत झालेला आहे. पुढचा विषय आपण काही वेळा बघितला, अगदी याच वेळेला सुद्धा बघितला आहे. शेवटचं जे प्रवचन असतं त्याला जसा समारोप म्हणतात तसा उपसंहार असंही म्हणतात. आणि गमतीनं असं म्हटलं जातं की पुस्तकाचा काय किंवा प्रवचनाचा व्याख्यानाचा काय उपसंहार केला जातो त्या प्रवचनात किंवा त्या व्याख्यानात किंवा पुस्तकात. संहार वाचकांनी किंवा श्रोत्यांनी आपल्या जीवनात करायचा असतो. पण एक लक्षात ठेवा की महत्त्व कशाला आहे? श्रवणाला आहे. नुसत्या श्रवणाला नाही तर मनन चिंतनाला आहे. आणि नुसत्या मनन चिंतनाला नाही तर जीवनातल्या उपयोजनाला आहे. माझ्या जीवनात जर परिवर्तन घडवायचं आहे, लक्षात ठेवा, तर हे जे परिवर्तन आहे ते उपयोजनाशिवाय नाही आहे. नुसतं वाचून काय परिवर्तन? वाचून दृष्टीत बदल होईल, हे लक्षात ठेवा. पण परिवर्तन हे जीवनात झालं पाहिजे, माझ्या वर्तनात परिवर्तन झालं पाहिजे. मग माझ्या जीवनात हळूहळू बदल होईल, वाल्याचा वाल्मिकी व्हायचा प्रवास सुरू होईल आणि आपण ज्याला म्हणतो कधीकधी एकदम क्रांतीसुद्धा घडेल. हा विचार करायला पाहिजे. आजचे जे प्रश्न आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. आज अश्विनातली कृष्ण दशमी आहे. अशा वेळेला अत्यंत महत्त्वाचा दिवसही आहे, तसा रविवार म्हणजे सूर्याच्या उपासनेचा वार आहे. परंतु आपण संध्याकाळी हा विचार करत असतो म्हणून संपूर्ण दिवस तसा गेलेला असतो. तरीसुद्धा चातुर्मास आता संपायला आलेला आहे, हे वर्ष आता संपायला आलेलं आहे आणि आपली ही प्रवचनमाला किंवा सहचिंतन मालिका आज संपते आहे. हे संपणं जे आहे ना त्याच्यावर आधारित अत्यंत ज्याला हृदयस्पर्शी आणि मस्तकदंशी, हृदयाला स्पर्श करतात आणि मस्तकाला दंश करतात, अस्वस्थ करतात आपल्याला, असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण मंगलाचरणाचे श्लोक म्हणूया. माझ्या नंतर म्हणायचे वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे व्रजप्रियं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं. इथे पृथासुतं म्हणजे कुंतीचा कुठला मुलगा? तर ज्येष्ठ मुलगा युधिष्ठिर. त्याला समोर ठेवून ही सगळी प्रश्नोत्तरं झालेली आहेत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे
व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत् हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः. हरये नमः. छान. आज पहिला जो प्रश्न आहे, पहिले काही प्रश्न हे छोटे छोटेच प्रश्न आहेत, नंतरचे काही प्रश्न मोठे आहेत. म्हणजे युधिष्ठिरांनी एकापेक्षा जास्त अशी श्लोकात त्यांची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. पण पहिला प्रश्न आहे, कोणाला पंडित म्हणावे? पंडा हे बुद्धीचं एक अंग आहे. पंडा, प्रज्ञा, प्रतिभा, बुद्धी, मेधा आणि प्रत्येकाचा एक एक पैलू निराळा आहे. पंडा ही बुद्धी कशी, तर वादविवाद घालणारी, म्हणून त्याला पंडित म्हणतात. आता इथे पंडित कोणाला म्हणायचं हा प्रश्न आहे. समर्थ तर पंडित याला काय म्हणतात की ज्यांनी फक्त वाचन केलेलं आहे, फक्त पाठांतर केलेलं आहे, फक्त वादविवाद घालतो. जीवनाशी ते जे अभ्यास केलेला आहे, पाठांतर केलेलं आहे, त्याचा काही संबंध नाही. फार सुंदर आहेत त्यावेळी मनाच्या श्लोकातल्या. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. वादविवाद शेवटपर्यंत घातला, वादविवाद करता करता मेले, आणि तरी वादविवाद घालण्याची खुमखुमी किंवा खाज कमी झाली नाही. म्हणून कुठल्या तरी प्रेतावस्थेत राहिले, पिशाच्च्या अवस्थेत, कुणाच्या तरी देहात शिरून वादविवाद घालतच राहिले. ज्यांनी हित पंडित सांडित गेले, अरे मुक्त व्हायला, पण अहंता गुणे, माझ्यासारखा वादविवाद पटू दुसरा नाही, ब्रह्मराक्षस झाले. म्हणून पंडित कोण सांगितलेलं आहे की धर्मज्ञ पंडितो ज्ञेया. धर्माचं ज्ञान आहे आणि ज्ञानाचं विज्ञान आहे. नुसतं ज्ञान आहे ना, ते वांझोट आहे हो. त्याचा काय उपयोग आहे? ज्ञान जर सफल संपूर्ण व्हायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग आणि उपयोग झाला पाहिजे, नुसता विनियोग नाही. विनियोग इज यूज, पण ज्याला आपण म्हणतो प्रयोग झाला पाहिजे, म्हणजे काही ना काहीतरी नवीन परिस्थितीत नवीन पद्धतीनं ते ज्ञान वापरलं गेलं पाहिजे, ज्याला आपण ॲप्लिकेशन शब्द वापरतो. रिकन्स्ट्रक्शन हल्ली बुद्धीची व्याख्याच ते देतात. मुलांना शाळेत बेरीज वजाबाकी शिकवलेली आहे, पण ती नंतर जीवनात मुलगा म्हणतो बाबा आज मी पैसे देणार, बाजारात मी तुमच्याबरोबर येणार, आणि नंतर वांगी कशी दिली, वांगी कशी, म्हणजे 5 आणि 4 9 रुपये झाले, मी 10 रुपये देतो, 1 रुपया मला परत दे. 5 आणि 4 9, 10तून 9 गेले 1. ही जे वर्गात शिकलेली आहेत त्याचं त्यांनी ॲप्लिकेशन केलं. कधी कधी निराळेच ते काढतात शोधून. रिकन्स्ट्रक्शन, त्याला इंटेलिजन्स म्हणलेलं आहे, बुद्धी म्हणलेलं आहे. इथे पंडा आहे. समर्थ वगैरे सारखे संत म्हणतात की क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. वाचाळता म्हणजे नुसतं शाब्दिक पांडित्य, क्रिया पाहिजे ना, त्याप्रमाणे जगलं पाहिजे ना. म्हणून पंडित आणि संत यांच्यात काय फरक आहे, तो प्रश्न फार महत्त्वाचा नंतर येणार आहे. एक लक्षात ठेवा की पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी की कोणाशी केलेली मैत्री नष्ट होत नाही. पूर्वी तर मैत्री करायचे, प्रवासात मैत्री व्हायची, आणि नंतर ते पुढे जायचे यात्रेला वगैरे. मध्ये काय वगैरे खोटी मैत्री करून हे झोपलेलं असताना त्यांना लुटणारे सुद्धा लोक होते. असंगाशी संग, प्राणाशी गाठ. पण ही कुणाची आहे? सज्जनांशी केलेली मैत्री, जे सत्संग करतात, ज्यांची संगती ही सत्संगती आहे, अशांशी केलेली मैत्री टिकते, नष्ट होत नाही. कारण ती निष्काम असते, निस्वार्थी असते. त्या मैत्रीतून त्यांना काही मिळवायचं नसतं, हित साधायचं असतं. मागे आपण एक वाक्य बघितलं होतं की मला जर एखाद्या प्रश्नातून मार्ग मिळत नसेल, त्याचं उत्तर सापडत नसेल, तर मित्राला विचारा. मित्र तो मार्ग दाखवतो. कारण काय, तो साक्षीभावानं बघतो, जरा डिटॅच्ड अंतरावरून बघतो, तो काही त्याचा प्रश्न नसतो. आणि मुख्य म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम असतं. ज्याचं प्रेम असतं त्यालाच मित्र म्हणलेलं आहे. हितैषी हा मित्र या शब्दाचा अर्थ आहे माझे हित जो पाहतो तो माझा मित्र आहे. बरं, त्याला ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला त्याचं उत्तर तो मला विचारेल, कारण मी त्याचा मित्र आहे, म्हणजे माझंही त्याच्यावर प्रेम आहे. मी त्याच्या
प्रश्नाकडे साक्षीभावानं किंवा काही अंतरावरून बघू शकतो, मला उत्तर मिळू शकतं. हा खरा मित्र आहे. म्हणून मैत्री नष्ट कोणाशी होत नाही, सज्जनांशी केलेली, सत्संगी साधू वृत्तीच्या लोकांशी केलेली, हे फार महत्त्वाचं आहे. नुसती कामापुरती मैत्री असते. समानशीले व्यसनेषु सख्यम, ही कामापुरती मैत्री आहे. पण आपलं कॉज एक आहे, काम म्हणजे वर्क, टास्क, जॉब. पण कॉज ज्याला म्हणतात ना, ते असं एक कारण आहे, एक ध्येय आहे, उच्च उदात्त ध्येय आहे. त्याच्यावर एकरूप होऊन जर मैत्री झाली तर ती टिकते. आणि टिकते म्हणजे अगदी संकट काळात तर तिची खरी परीक्षा होते. म्हणून लक्षात घेऊया की असतील शीत तर जमतील भूत, ही भूत ही चांगली मैत्री नाही आहे. म्हणून म्हणतात प्रॉस्परिटी गेट्स फ्रेंड्स, ॲडव्हर्सिटी टेस्ट्स देम. म्हणजे तुम्ही श्रीमंत असल्यावर तुम्हाला अनेक मित्र मिळतात, पण त्यांची मैत्रीची परीक्षा केव्हा होते, संकटात. संकटात सोडून जातात. आपण ती फार सुंदर गोष्ट बघितली होती पूर्वी. लहानपणी 3 मित्र जात असतात, वाटेत एक अस्वल येतं आणि अस्वल आल्यानंतर दोघेजण झाडावर जाऊन बसतात. ह्याला झाडावर जाणं नाही, तोपर्यंत अस्वल पोचलेलं असतं. त्यांनी याला मदत केली नाही, अरे अस्वल येते धाव, काही म्हणलेलं नाही. हा निपचित पडून राहतो, म्हणजे मेल्यासारखा. अस्वल त्याला हुंकतं कानाच्या जवळ वगैरे सगळं, आणि हा मेलाय म्हणून निघून जातं. त्यावेळेला अरे अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं, निघून गेल्यानंतर ते झाडावरून उतरले. तुमच्यासारख्या मित्राशी दोस्ती करू नकोस म्हणून त्या अस्वलाने मला सांगितलं. हे लक्षात घ्या ना, की जे संकटात सोडून जातात, उलट तुम्हाला जास्त संकटात टाकतात, ते मित्र नाही आहेत. सज्जन असं करत नाहीत. म्हणून सत्पुरुषाशी केलेली मैत्री ही टिकणारी असते, अगदी शेवटपर्यंत ती टिकते. अशा मैत्रीची कितीतरी उदाहरणं असतात आणि आपल्या जीवनातही अनुभव असतो. दुर्दैवानं तुम्हाला सांगतो, आता असे मित्र कमी होत चाललेले आहेत. हल्ली काय म्हणतात, मंडे टू फ्रायडे फ्रेंड्स. म्हणजे मंडे टू फ्रायडे आपण ऑफिसात भेटतो, आपण बसस्टॉपवर भेटतो, आपण एका बसमधून जातो. सॅटर्डे संडेला वीकेंडला माझा मी, तुझा तू, काही संबंध नाही. उलट मंडे टू फ्रायडे जर एखाद्याची मैत्री झाली तर तो म्हणेल, या शनिवार रविवारी आमच्याकडे या ना तुम्ही सगळेजण. म्हणजे कुटुंबाचा परिचय होईल. ही मैत्री आहे. ही फक्त दोस्ती किंवा कंपॅनियनशिप आहे. कंपॅनियन, फक्त कंपनी. आणि ती तेवढ्या कामापुरती आहे, एरवी नाही. एरवी नक्कीच नाही आहे. म्हणून मंडे टू फ्रायडे फ्रेंड्स म्हणतात त्यांना. सॅटर्डे संडेला मित्र नाही आहेत ते. म्हणजे ज्यावेळेला खरी मैत्री करता येईल त्यावेळेला हे मित्र नाही आहेत, हे कामापुरते आहेत. पुढचा प्रश्न कुठला आहे लक्षात ठेवा, की साधू कोण मानला जातो. साधू, साधू काय, संत काय, सगळ्या संतांनी त्याची लक्षणं दिलेली आहेत. इथे काय उत्तर दिलं, सर्व भूतांचं हित जो पाहतो तो खरा साधू. म्हणजे सगळ्यांचं हित पाहिल्याशिवाय तो शांत बसत नाही. कॅप्टन काय आहे, एका जहाजाचा कॅप्टन, तर गमतीनं म्हणतात की ज्यावेळेला जहाज बुडायला लागतं त्यावेळेला जहाजावरच्या उंदरांना सगळ्यात कळतं. कारण जहाजावर सगळं धान्य असतं, भाजी वगैरे, सगळे उंदीर खूप असतात जे खाली असतात. आणि जहाज असं व्हायला लागलं की उंदीर पहिल्यांदा उडी टाकतात जहाजाच्या बाहेर आणि पाण्यात पडल्यामुळे निश्चित मरतात. तेव्हा त्यांना काय माहीत आहे, म्हणजे सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात आणि सगळ्यात शेवटी कॅप्टन बाहेर पडतो. तो म्हणतो, जरी शेवटचा माणूस बाहेर तो पडेल, मी कप्तान आहे, मी जहाज सोडणार नाही. हा फार महत्त्वाचा आहे. हा साधूच आहे एका अर्थाने. शेवटच्याचं महाराज म्हणायचे ना, की शेवटच्या माणसाचा जो माझा आहे त्याला मुक्ती मिळेल तोपर्यंत माझं काम संपलं नाही. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, सर्वभूत जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, ऐसा भक्तियोग निश्चित जाण माझा. मुख्य काय आहे की जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा खरा साधू आहे. तुकाराम काय म्हणतात की तुम्ही सगळ्या भूत निर्माण झालेल्या पदार्थात साधुत्वानं भेटा ना, त्याला नम्र व्हा, त्याची सेवा करा, त्याच्यावर उपकार परोपकार करा, त्याच्या उपयोगी पडा. काय होईल, त्यामुळे तुम्ही कोंडिले अनंता, अनंताला सुद्धा तुम्ही गवसणी घालू शकाल. म्हणजे ज्ञानेश्वरांची अडचण काय आहे, मला माळ घालता येत नाही रे विश्वरूपा, तुझे पाय एवढे असंख्य अनंत आहेत, कशी घालू माळ. पण तुकाराम म्हणतात, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आपल्या हृदयात तो कोंडून ठेवतो, तो त्याला आलिंगन देऊ शकतो. विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, सर्व भूत निर्माण झालेले आहेत त्यांच्यात. म्हणजे तो दगड असेल, त्या दगडाचंही ते अहित करणार नाहीत. लाकूड असेल, नदी असेल, पर्वत असेल, झाड असेल, आणि बाकीच्या प्राण्यांचं वगैरेंचं तर विचारूच नका.
अगदी नक्की. त्या एका साधूनी मागितलं होतं ना, की तो म्हणतो मला खरंच काही नको आहे. नाही नाही, काहीतरी माग, नाही तर देव माझी नोकरी काढून टाकेल, मी देवदूत आहे. त्यावेळेला तो म्हणतो की तुझी नोकरी जर जाणार असेल तर मी काहीतरी मागतो. माझ्या पाठीला डोळे नाहीत म्हणला, म्हणून ज्यावेळेला मी पुढे जात असतो त्यावेळेला सूर्य माझ्या पुढे असेल तर माझी सावली मागे पडलेली असते. माझ्या सावलीमुळे कुणाला इजा होऊ नये, कुणी दुखावलं जाऊ नये, एवढंच मला तू दे. आता सावलीला काही वजन नसतं का? पण तो म्हणतो माझ्या सावलीमुळे कुणाला त्रास होऊ नये. केवढी हे खरा साधू आहे. तुकारामाचं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. साधू हा साधू देवच आहे. नंतर दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. अवघड आहे हो. आपण मुलांना कपडे आणतो आणि त्यावेळेला मुलांचे चांगले कपडे आपल्या मोलकर्णीच्या मुलाला द्यायला सुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही. तिची दिवाळी झाली असते ना, कारण आपल्याकडे एवढे कपडे असतात, बरेचसे कपडे चांगले असतात, आपण वापरत नसतो. ते विचार करा. पण नाही, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किती चकार आहेत सांगा बरं. तेची, तोची, देव तेथेची जाणावा. आणि शेवटी म्हणतात ज्यासी अपंगिता नाही, आधार नाही आहे, त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समर्थ काय म्हणतात, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सगळ्या ब्रह्मांडात भय व्यापून उरलेलं आहे. पण संत साधू कोणाला म्हणायचं, भयातीत तो संत. अनंत पाहे, कारण त्याच्या डोळ्यासमोर अनंत असतं. तो कशाला घाबरेल? आपल्या डोळ्यासमोर छोट्या छोट्या गोष्टी असतील ना, माझं कुटुंब, त्याला कायम काळजी असते. पण या सर्व परिसर आहे ना, तो आमचा एक परिवार आहे असं जर म्हणलं, चोऱ्या व्हायला लागल्या तर ते पोलिसांवर अवलंबून राहत नाहीत. घराघरातला एक एक तरुण असतो, त्यांची पथकं करतात, प्रत्येकाला आठवड्यातला एक वार देतात. आम्ही इथे करून तुम्हाला सांगतोय. आणि ते करतात कारण त्यांचा मोठा परिवार आहे. मग त्यांना मार्ग सुचतो, चिंता करत फक्त रडत बसत नाहीत ते. म्हणून जितका संकुचित मी आहे ना, तितकं मी साधू नाही आहे. जेवढं विशाल होत जातं माझं मन, तेवढं माझ्यात साधुत्व येत जातं. पुढे काय सांगितलेलं आहे, ऋषींनी स्थैर्य कशाला म्हणलेलं आहे. स्थैर्य आपण म्हणतो ना, माझा मुलगा आता त्याला ग्रीन कार्ड मिळालं आणि परदेशात सेटल झाला, स्थिर झाला, लग्न केलं, त्याला आता मुलं वगैरे सेटल झाला, ह्याला काही सेटलमेंट म्हणतात का हो? नाही आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऋषींनी स्थैर्य कशाला म्हणलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, स्वधर्मात म्हणजे स्वकर्म कर्तव्यात जो स्थिर होतो, चंचल नाही. आज केलं, आता रोज काय मी करणार नाही का? कर्तव्य हे रोज केलंच पाहिजे. त्याच्यात जो स्थिर होतो तो आर्थिक स्थैर्य, मानसिक स्थैर्य, भावनिक स्थैर्य, कौटुंबिक स्थैर्य हे महत्त्वाचं आहे. पण स्वधर्मात स्थिर होणं तो खरं स्थैर्य आहे. तो स्थिर आहे. युधिष्ठिर म्हणजे युद्धात स्थिर आहे. इतर ठिकाणी तर तो असेलच ना स्थिर. म्हणून लक्षात ठेवा की आर्थिक केवळ स्थैर्य नाही, आर्थिक आता इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, हल्ली म्हणतात इमोशनल स्टॅबिलिटी. कोविडच्या नंतरच्या काळात मनाचे विकार सुरू झालेले होते. लोक डिप्रेशनमध्ये, त्यांना उदासी येत होती, खचून गेलेले होते, त्यांना आपण एकटे पडलेलो आहेत अशी जाणीव झाली होती. ह्याच्यावर मनोविकार असं नाही, त्याच्यावर खरं औषध आहे. ते आत्ता सांगितलेलं की मनापासून सगळ्यांवर प्रेम करा. सगळ्यांच्यात परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचं दर्शन हात जोडून घ्यायचं नाही, तर हात पुढे करून त्यांना काहीतरी मदत करून त्यांची सेवा करून करायचं आहे. मग तुम्ही स्थिर व्हाल. ऋषींनी याला स्थिर म्हणलेलं आहे. अक्षय नरक कोणाला प्राप्त होतो? अक्षय नरक, एरवी नरकवास आहे ना, हा टेम्पररी आहे. आपण जी चांगली कामं करतो त्याला पुण्य म्हणतात, आणि पुण्याचं फळ हे सुख असतं या जीवनात. पण मेल्यानंतर एवढं पुण्य तू केलेलं आहेस, पण एवढं पाप केलेलं आहेस, पुण्यासाठी तुला स्वर्गवास आहे आणि पापासाठी तुला नरकवास आहे. नरकाच्या डिग्रीज आहेत. पुन्नाम नरकात त्रायते. पू नावाचा एक पू आपण म्हणतो, तो एक नरक आहे. आपल्या याच्या जखमेतून जसा पस बाहेर पडतो ना, पू, सगळे तेच नदी आहे, त्याच्यात त्यांना बुडवतात. नाका तोंडात सगळं जातं. कल्पना करा. अग्नीचा नरक आहे. मुख्य म्हणजे अत्यंत गरम पाण्याचा असा नरक आहे. रौरव नरक हा शेवटचा म्हणला जातो. आणि तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता, तुमचं जर पापच तसं असेल तर. म्हणून युधिष्ठिराने म्हणजे यमाने ज्या वेळेला तुला जन्म घ्यायचा आहे, एक तुला समाजाच्या बाहेर जन्म घ्यावा लागेल. यम म्हणाला त्या अणिमांडव्य ऋषींना हरकत नाही, म्हणून पहिला जन्म डोंबाचा झाला. डोंब हा स्मशानात असतो आणि स्मशान ही पूर्वी
गावाच्या बाहेर असायची. आता गावच त्याच्या भोवती वसल्यामुळे त्या स्मशानांचं स्मशान असं काही उरलेलं नाही आहे. पण विचार करा, गावाबाहेर समाजाच्या चौकटीच्या बाहेर तो डोंब हा पहिला जन्म होता कुणाचा? यमाचा. नंतर म्हणाला दासीपुत्र. यम म्हणला काही हरकत नाही. विदुर हा यमाचा दुसरा जन्म होता. आणि नंतर राजा, तुला या राजाचा जन्म घ्यावा लागेल. त्यावेळेला तो म्हणला नाही, मी आणखीन 3 मानव जन्म गेला तर राजाचा जन्म नको. का रे? तर तो राजा झाल्यानंतर माझ्या प्रजेत समजा 1000 लोक आहेत आणि मी एक पाप केलं आणि ते सगळ्यांना भोगावं लागलं तर माझ्या अकाउंटला 1000 पाप लिहिली जातात, क्रेडिटेड. अरे पण तू पुण्य जर केलंस तर तेवढं 1000 पुण्य लिहिलं जाईल की. इथेच तर म्हणाला खरी अडचण आहे की सत्ता मिळाली ना तर माणूस भ्रष्ट होतो. पॉवर करप्ट्स आपण जे म्हणतो ना, राजा झाल्यानंतर मला पाप करण्याची जेवढी प्रेरणा मिळेल तेवढं पुण्य करण्याची मिळणार नाही. म्हणून माझ्या पापांचा संग्रह वाढेल. म्हणून शेवटी तो विचारतो ना, आपण म्हणतो चित्रगुप्त यमाच्या साक्षीनं, तुझं एवढं पाप आहे त्याच्यासाठी हा नरकवास आणि एवढं पुण्य आहे त्याच्यासाठी तो स्वर्गवास. आधी काय भोगायचं आहे? आपण गमतीनं म्हणतो ना, एक गुड न्यूज आहे एक बॅड न्यूज आहे. आधी कुठली सांगू, गुड का बॅड? तसा अधिक नरकवास पाहिजे का नंतर आधी स्वर्गवास पाहिजे? जवळजवळ सर्वजण म्हणतात तो नरकवास भोगून टाकूया आणि नंतर स्वर्गात येऊ ना. स्वर्गात म्हणजे त्या अप्सरांचे नृत्य वगैरे सगळं. म्हणून आधी नरकवास भोगतात बरेच जण. इथे यांनी काय सांगितलेलं आहे की अक्षय नरक कोणाला प्राप्त होतो? म्हणजे नरकवास संपतच नाही. अक्षय, अखंड, निरंतर असा नरक कुणाला प्राप्त होतो? किती बघा, धनलोभ, कृपणता म्हणजे कंजूसपणा, द्यायला तो बिलकुल तयार नाही, हात कायम आखडता घेतो. याचकांविषयी तुच्छता. जर एखादा आला तुला द्यायचं नसेल तर नाही हां काका, नाही हां बाबा, काही नाही, कशाला आलास भिकारी वगैरे. त्यावेळेला तो म्हणतो की मी इतक्या मनापासून भीक मागत होतो आणि तुम्ही दिलं असतं तर तुम्हाला आशीर्वाद दिला असता. मी गेल्या जन्मी अशी भीक दिली नाही ना, म्हणून या जन्मी भिकारी झालो. मग तो त्याला परत बोलून घे घे बाबा, पुढच्या जन्मात मी भिकारी व्हायला नको. आणि याचकाबद्दल तुच्छता कशाला पाहिजे हे लक्षात घ्या. महाराजांनी उदाहरणं दिलेली आहेत की भिकाऱ्यांशी तुम्ही कसे वागता हेही महत्त्वाचं आहे. पुढचा जन्म भिकाऱ्याचा येऊ नये म्हणून. पण हा जन्म ज्याला भिकाऱ्याचा आला आहे, या भिकाऱ्याचा जन्म नसतो. या जन्मात जो भिकारी झालेला आहे, खरं म्हणजे बरेचसे भिकारी त्यांनी जर मजुरी केली तर त्यांना मजुरी मिळू शकते, पण काही न करता नुसतं तोंड वेंगाडलं की हे होतात. सिग्नलकडे जे लहान मुलं येतात असं करतात आणि आपण दिलं की हे अरे काय तुम्ही मुद्दामून बघा. अक्षरशः बरं तुम्ही काही न देता निघून गेला तरी ते गात निघून जातात, नाचत निघून जातात, पुन्हा सिग्नलची वाट बघतात. रेड सिग्नल आला परत ती लाचारी. हे सगळं नाटक आहे. म्हणून कुणाला परवा एक तरुण भेटला, तो म्हणाला एका मंदिरात गेलो होतो आणि मंदिराच्या बाहेर एक मला भिकारी वाटला नाही, तो मजूर वगैरे वाटला आणि त्यांनी काय मदत कराल का मला? त्यांनी भीक नाही मागितली. म्हणाला मी कधीही कुणालाही अशी मदत करत नाही, मी केली तर संस्थांना मदत करतो. याही व्यक्ती खोट्या असतात. पण का कुणास ठाऊक मला आतून वाटलं की त्याला काहीतरी मदत करावी. मी त्याला 100 रुपये दिले आणि त्याला काय सांगितलं की 10 रुपयाची नाही याची, लक्षात ठेव. देवाच्या दारात देवानी सांगितलं म्हणून मी तुला देतोय. त्यांनी शर्ट वर करून दाखवली, त्याचं ऑपरेशन किंवा सर्जरी काहीतरी झाली होती आणि त्याला काम करणं शक्य नव्हतं. म्हणाला ते भयंकर जखम होती ती. मग म्हणाला मला दिलं हे बरं वाटलं. पण ते नाटक नव्हतं. हे हा खरा याचक आहे. त्याला गरज आहे, तो याचना करतोय म्हणजे भीक मागत नाही आहे. माझी गरज भागवा, उद्या मी चांगला झालो की दुसऱ्याची गरज भागवेन. हे एक प्रकारचं याचकात वचन असतं. आपल्याकडे सकाळी पांडुरंग यायचा, म्हणजे आपण तो नाचायचा वगैरे आपण म्हणतो ना, तो सगळा निरनिराळे याचक यायचे आणि ते यायचे आणि ते वासुदेव म्हणतात. तर पांडुरंग वासुदेव, तो नाचतो वाजवत, टोपी घातलेली असते मोराच्या पिसांची. हे सगळे याचक म्हणतात, त्यांना भिकारी म्हणत नाहीत. ते काहीतरी करून दाखवतात आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही जर काही दिलं तर ते घेतात, मागत नाही, याचना नाही, तोंड वेंगाडणं नाही, लाचारी नाही. हे लक्षात घ्या. म्हणून धनलोभ, याचकांविषयी तुच्छता, वेदांविषयी अनादर आणि अंधश्रद्धा, ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील, या इतक्या सगळ्याच असायचं कारण नाही, एक जरी असेल, अक्षय नरक प्राप्त होईल.
तुम्ही म्हणाल हे काय प्रश्नोत्तरांचा? अरे मला जर कळलेलं आहे की कृपणता, याचकांविषयी तुच्छता, अरे त्याला तशी काही परिस्थिती आली म्हणून तो ते करतोय ना. दुसरी गोष्ट की वेदांबद्दल अनादर, अंधश्रद्धा, कृपणता आणि धनलोभ, या सगळ्या गोष्टी मी इथून पुढच्या जीवनात धनाचा निदान लोभ धरणार नाही. धन लाभ मी स्वागत करीन, पण जो लाभ मला होईल त्यातला काहीतरी मी इतरांना देईन, दान करीन. नुसता लोभ किंवा लालच नसेल. नंतर वेदांविषयी अनादर, मला वेद वाचता येणार नाहीत, वेदांचा अर्थ कळणार नाही, पण वेद हे पूज्य ग्रंथ आहेत ही माझी श्रद्धा असेल. आणि एखादा जर वेद जाणणारा आला ना तर मी त्याचा सत्कार करीन, त्याला नमस्कार करीन, त्याला काहीतरी देईन. वेदांविषयी आदर असेल मला, तर या गोष्टी पुढच्या जीवनात वापरण्यासाठी प्रश्नोत्तर आहे तो. आणि आजची प्रश्नोत्तर तर पूर्णपणे जीवनाभिमुख आहे. आपल्याला ह्यातून शिकण्यासारखं आहे आपल्या आजच्या जीवनात. आणि आपण काल बघितलं ना, आपण 2022कडे निघालेलो आहोत. त्याच्यात 3 2 आहेत. आणि हे द्वैत कुठलीही काम करताना सुरुवातीला द्वैत असतं, मध्ये द्वैत असतं आणि शेवटी द्वैत असतं. आणि त्यातून पूर्णत्व निर्माण झालं पाहिजे, अद्वैत निर्माण झालं पाहिजे, म्हणून ते शून्यमधलं आहे. 3 2 आणि 1 0 अशी ती संख्या 2022. संख्येचा असा अर्थ आहे का? नाही. पण मी लावला तर काय अर्थ आहे? मी आणि तू, आपण दोघं मिळून एक काम करूया. सहनाववतू म्हणतो ना, 9 म्हणजे आपण दोघं, सह 9 भुनकतो. जे काही आपल्याकडे आहे त्याचा एकत्रितपणे आपण दोघं जण भोग घेऊया, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे? पुरुषाची व्याख्या काय? पुरुष हा शब्द ज्यावेळेला वापरतात त्यावेळेला पुरुष आणि स्त्री नाही, तर पुरुष म्हणजे माणूस किंवा मानव. त्याच्यात स्त्रिया पुरुष सगळे आले. तर पुरुषाची व्याख्या काय विचारलेलं आहे? व्याख्या काय सांगितलं बघा, की ज्या व्यक्तीच्या पुण्यकर्माचा शब्द एकाच वेळी पृथ्वी आणि आकाशाला स्पर्श करत असतो तो खरा पुरुष. पुण्य केलेलं आहे, इथेही आहे आणि आकाशालाही स्पर्श, म्हणजे या जन्मातही आहे, मेल्यानंतर सुद्धा तो अमर झालेला आहे. श्रव म्हणजे असा शब्द की जो ऐकला जातो, श्रवण वगैरे आपण म्हणतो. 3 उदाहरणं तुम्हाला देतो. एक तामस, एक राजस आणि एक सात्विक. एक उच्चई श्रवा नावाचा घोडा अमृत मंथनात निघाला आणि तो इतक्या जोरात खिंकाळत निघाला की सगळेजण घाबरले. त्यावेळेला मग इंद्र म्हणाला, हा स्वर्गात राहू दे आमच्यासाठी. उच्चई श्रवा म्हणजे ज्याचे खिंकाळणं हे इतकं उच्च आहे की दूरवर ऐकू जातं, हा उच्चई श्रवा. रावण असा उच्चई श्रवा आहे. माझी कीर्ती सगळीकडे गेली पाहिजे. अरे जिच्या यशाचा सागर लहरी वाजविती डंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. आणि या लंकेचा मी अधीश आहे, लंकाधीश. लंकेचा मी ईश आहे, लंकेश. काय आहे हे? स्वतःच सांगतो स्वतःबद्दल. हा अधम आहे किंवा आपण ज्याला म्हणतो तमस, तामस आहे. पण श्रव आहे. कीर्ती रावणाची नाही करायली. राम म्हणल्यानंतर रावण आठवतो ना, पण राम आपल्याला पॉझिटिव्ह, सकारात्मक काहीतरी विधायक केलेलं आहे, म्हणून काहीतरी विध्वंसक नकारात्मक केलं आहे म्हणून आपल्याला रावण आठवतो. कीर्ती कशी मिळवणार आहात तुम्ही? सत्कीर्ती मिळवली पाहिजे. दुसरा वाजश्रवा म्हणजे जो अन्नदान करतो आणि त्याच्या अन्नदानाची कीर्ती पसरलेली आहे सगळीकडे. आपण काय बघतोय? पुरुष खरा कोण म्हणजे माणूस कोण, की ज्याच्या यशाचा किंवा पुण्यकार्याचा स्पर्श एकाच वेळी पृथ्वी आणि आकाश यांना होतो. म्हणजे जन्मभर तो चांगलं काम करत राहतो आणि मेल्यानंतर लोकांच्या स्मृतीत राहतो. लोक त्याचं अनुसरण करतात. त्याचं चरित्र हे आदर्श किंवा इन्स्पायरिंग म्हणजे स्फूर्तिदायक चरित्रवंत. विचार करा ना तुम्ही. म्हणून सांगितले वाजश्रवा. पण करत काय होता? नचिकेताचा पिता हा विश्वजित यज्ञ करतोय आणि मरतुकड्या गायी देतोय. हे विचार करा. हा राजस आहे. अन्नदान केलं म्हणून हा यज्ञ करतो, पण यज्ञात त्याला लोभ आहे ना. चांगल्या गायी ठेवायच्या आणि मरतुकड्या दान करायच्या. चूक आहे. पण आपण म्हणतो ना, स्वस्तीन इंद्र वृद्धश्रवा. इंद्र हा वृद्धश्रवा आहे. म्हणजे कितीतरी काळापासून इंद्राची कीर्ती आहे. आपण इंद्र म्हणला ना की आपल्याला पुराणातला इंद्र आठवतो. धावतो की देवा तू पाव, महादेवा तू पाव. हे नाही आहे. इंद्र ही जी देवता वेदातली वगैरे आहे, शतक्रतू म्हणलेला आहे. 100 यज्ञ केला ना आणि तो यशस्वी केला आणि लोकांच्या हिताचा केला. यज्ञ हा माझ्यासाठी नाहीच आहे. सकाम यज्ञाचं कुणीही कौतुक केलेलं नाही, संतांनी केलेलं नाही, गीतेनेही केलेलं नाही. यज्ञाची भावना काय? स्पिरिट ऑफ यज्ञ काय? इदं न मम.
अरे हा माझा देह माझ्यासाठी नाही आहे, हा यज्ञ माझ्यासाठी नाही आहे. पाऊस पडावा किंवा जगाचं कल्याण व्हावं, याच्यात पाऊस पडेल की नाही असा वाद घालण्याचा अर्थ नाही आहे. यज्ञाची भावना काय आहे, तो दुसऱ्यासाठी आहे. मग म्हणाल तर हा पुरुष आहे, तो सगळं करतोय ते. आणि म्हणून इंद्राने शतक क्रतू 100 यज्ञ केल्याशिवाय त्याला इंद्राच्या सिंहासनावर हक्क सांगता येत नाही. इंद्र हा साधा नाही आहे, म्हणून तो कसा आहे, सात्विक आहे. पण या सगळ्यांच्या कीर्ती अशा दिगंत पसरलेल्या आहेत सर्व दिशांना. एक आहे तो उच्चैश्रवा रावण, दुसरा आहे तो वाजश्रवा असा राजस आहे त्यांनी यज्ञ केलेला, आणि तिसरा आहे तो वृद्धश्रवा इंद्र, हा सात्विक आहे एका अर्थाने. त्याच्यानंतर ही पुरुषाची व्याख्या सांगितलेली आहे. आपण काय म्हणतो, जो दुसऱ्यासाठी मरतो तोच खरा माणूस आहे, आणि स्वतःसाठी जगतो तो पशु आहे. सगळे पशु स्वतःसाठी जगतात. आपण एक कुरुवल, याच्यातली कुरल त्यांनी आहे ना, त्यांनी लिहिलेली एक सुंदर महाकाव्य आहे ते एका अर्थाने. त्याच्यात त्यांनी माणसाची व्याख्या केलेली आपण बघितलेलं आहे. मेल्यानंतर माझी हाडंसुद्धा समाजाच्या मालकीचे आहेत असं मानतो आणि त्याप्रमाणे जगतो, म्हणजे दधीची एका अर्थाने तो खरा माणूस आहे. म्हणजे मी जिवंतपणी तर समाजासाठीच करेन, पण मेल्यानंतर सुद्धा माझ्या हाडांचा उपयोग खत म्हणून किंवा भस्म केलं तर कुठल्या तरी औषधात व्हावा, मी उदाहरण तुम्हाला दिलं, तर तो खरा पुरुष आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की आपण पुढचा प्रश्न बघूया, सर्वात धनवान कोण. संतांनी उत्तर दिलेलं आहे की लंगोटी घातलेला माणूस, आणि त्याला कशाचीही गरज नाही आहे. आपण म्हणतो ना की हॅपी मॅन, सुखी माणसाचा सदरा, त्या राजाची पोटदुखी बरी व्हावी म्हणून सगळे शोधायला गेले होते ना. त्यांना एक सुखी माणूस दिसला, पावा वाजवत होता, शेताच्या बांधावर आरामात पडलेला होता, पण त्याच्याकडे सदराच नव्हता, फक्त लंगोटी घातलेली होती. म्हणजे सदरा असणं हे दुःखाचं कारण नाही आहे, पण सुखी माणसाला सदरा पाहिजेच असंही नाही आहे. आपण ज्याला लाफिंग बुद्धा म्हणतो असा असतो, अनेक ठिकाणी फेंगशुई वगैरेमध्ये हसतोय, आणि म्हातारा येतो बॉल्ट आणि पोट सुटलेला आहे वगैरे, पण त्याला लाफिंग बुद्धा म्हणतात. लाफिंग बुद्धा नाही आहे, लाफिंग बुड्ढा येतो, पण हसतोय आनंदात. त्याला सदरा कुठे सांगा बरं, नाही आहे. म्हणजे कशाचीच गरज नाही आहे. धनिक कोण, की ज्याच्या गरजा अगदी कमी आहेत, ज्याला दुसऱ्याकडून काही मागायचंच नाही आहे, तो श्रीमंत नाही का सांगा बरं. म्हणून कौपीनवंत खलू भाग्यवंता, दत्तात्रेय हे भिक्षा मागतात आपल्यावर कृपा करण्यासाठी. त्यांना कृपा करुणा निधान म्हणलेलं आहे. कारण का, की अरे तुम्ही मला भिक्षा घाला, मला गरज नाही भिक्षेची, पण तुम्हाला पुण्य मिळेल. लंगोटी घातलेले आहेत, काही तर समाजात नसतात त्यावेळेला दिगंबर असतात, पण एरवी लंगोटी घालतात, श्रीमंत आहेत. अरे सगळ्या जगावर कृपा करू शकतील एवढं धनवान ते आहेत, एवढं समृद्धी त्यांच्याकडे आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, सर्वात धनवान कोण, तर सर्व द्वंद्वात जो स्थिर राहतो. खायला मिळालं नाही मिळालं, कपडे आहेत नाही आहेत, नोकरी आहे नाही आहे, होता मुलगा तो गेला. लक्षात ठेवा, एक रामकृष्णांनी गोष्ट सांगितलेली आहे की एका माणसाला मुलगा होतो बऱ्याच वर्षांनी, एकुलता एक, आणि तो मरतो. त्यावेळेला बायको रडते, सगळे रडतात, हा शांत आहे. बायको नंतर म्हणते, त्याचा तो अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर, तुम्हाला मुलगा गेला याचं वाईट नाही वाटलं. त्यावेळेला तो म्हणला, अगं मी तुला सांगणार होतो, काल मला रात्री स्वप्न पडलं होतं, आणि त्या स्वप्नात मला 8 मुलं होती, अष्टपुत्रा म्हणतात ना, 8 मुलं होती, आणि असं काहीतरी झालं, संकट आलं, आणि 8ही मेली. त्याही वेळेला मी रडलो नाही. अहो पण ते स्वप्न होतं, मग हे काय आहे, ती माया होती, मग हे काय आहे, ते अनित्य होते, म्हणजे स्वप्न संपलं, हे काय आहे. मुलगा मेला नसता तर काही 100-200 वर्ष जगला असता नाही, त्याचं आयुष्यच तेवढं होतं. मी शांतपणे हे स्वीकारली घटना, आणि म्हणून मला दुःख नाही आहे. हा ज्ञानी आहे, लक्षात ठेवा. आणि हा धनवान म्हणजे ह्याला असला तरी काही आनंद नाही फार, आणि म्हणजे सुख नाही, आणि गेला तरी दुःख नाही आहे. हा धनी माणूस आहे. महाराज म्हणाले, आम्हाला काही नकोच असतं. एक साधू आपण बघितला होता की त्याला कुणीतरी एक सोन्याचं नाणं देतात, आणि तो म्हणतो, आम्हाला इतकी जरूरत नाही, आम्हाला नको आहे हा, कारण कंद मुळं फळं आम्हाला दे. पण तो म्हणतो, मी तुम्हाला दान तुमच्या त्या वाडग्यात बोलमध्ये, बेगिंग बोल टाकलेलं आहे, मी ते परत घेणार नाही, तुम्ही कोणाला द्यायचं असेल तर द्या. इतक्यात राजा हत्तीवरून येतो, त्याच्यासमोर सैनिक जात असतात. हा एका सैनिकाला विचारतो, हा राजा कशासाठी. नाही म्हणला, हे राज्य राजाने जिंकलंय म्हणून विजय मिरवणूक आहे, आणि आता परत शेजारचं दुसरं राज्य जिंकायला मी निघालेलो.
म्हणाले किती राज्य जिंकल्यानंतर राजाची भूक शमन होणार आहे किंवा तृप्त होणार आहे? तो म्हणा आम्हाला माहीत नाही. राजाचा हत्ती ज्यावेळेला समोर येतो त्यावेळेला साधू ते गोल्ड कॉईन त्याला फेकून मारतो. ते राजाच्या कपाळाला लागतं आणि दुरून मारल्यामुळे खोक पडते आणि रक्त येतं. राजा चिडतो, सैनिकांना सांगतो धरा त्या साधूला. साधूला हत्तीवरूनच प्रश्न विचारतो की मी तुझं काय वाईट केलं होतं म्हणून तू मला मारलंस? नाही 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 नाही, तू वाईट काही केलं नव्हतंस आणि मीही तुझं काही वाईट केलं नाही. मला तुला कपाळाला मारायचं नव्हतं, तुझ्या अंगावर ते नाणं टाकायचं होतं. ठीक आहे का? कारण ज्याला गरज आहे ना त्याला ते मिळालं पाहिजे. मला सोन्याची कुठे गरज आहे? अरे मी सगळ्यात श्रीमंत आहे, जग मी विकत घेऊ शकतो. तुला अजून इतकं मिळवलं तरी आणखीन मिळवायचं आहे म्हणून सोन्याचं नाणं तुझ्याकडे टाकलं. आता राजा हत्तीवरून खाली उतरतो, त्याला शरण जातो, मला तुम्ही योग्य मार्ग दाखवला आहात. हा मार्ग कुठला योग्य हा आपण शेवटी आज प्रश्न पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा की आता पुढचे जे प्रश्नोत्तर आहेत ना ती फार महत्त्वाची आहेत, मोठी आहेत, जरा प्रश्नच मोठे आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे लक्षात ठेवा की बुद्धिमान आहे, एक व्यक्ती बुद्धिमान आहे, सन्मानित म्हणजे प्रतिष्ठित आहे, श्वासोच्छ्वास करतोय, पण तरीही वास्तविकपणे म्हणजे इन रियालिटी जिवंत नाही आहे. अशी व्यक्ती कोण? आता श्वासोच्छ्वास पहिलं उत्तर दिलं होतं ना की जन्मलय पण हालचाल करत नाही. म्हणजे काय? अंड सांगितलं होतं, पण अंड जिवंत आहे ना. इथे तो ज्ञानी आहे, त्याच्याकडे सत्ता असेल, तो प्रतिष्ठित आहे, त्याच्याकडे पैसा असेल, श्वासोच्छ्वास करतोय, हालचाल करतोय, तरी तो जिवंत नाही आहे. तो जिवंतपणी मेल्यासारखा आहे, जीवन मृत असा तो आहे. जीवन मुक्त व्हायला पाहिजे, जीवन मृत नाही. अशी व्यक्ती कोण आहे? 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. पहिलं सांगितलेलं आहे की देवता, देव, अतिथी, भरणीय कुटुंबीय म्हणजे डिपेंडंट असे फॅमिली मेंबर्स ते आहेत, पितर आणि आत्मा हे 5 जण. म्हणजे देवता, अतिथी, कुटुंबीय, पितर म्हणजे होऊन गेलेले पूर्वज आणि आत्मा यांचं पोषण जो करत नाही ना तो असा माणूस आहे, तो जिवंत नाही आहे. हालचाल करेल, तो काही खाईल पिईल सगळं करेल, पण तो आमच्या दृष्टीने जिवंत नाही आहे. त्यांनी देवता, पितर, कुटुंबीय, महत्त्वाचं म्हणजे अतिथी आणि आत्मा. मग अतिथी वगैरेंचं भरण पोषण करणं सोपं आहे, आत्म्याचं भरण पोषण अरे उपासना करायला पाहिजे. एक प्रसंग सांगतो, फार मार्मिक प्रसंग आहे. एकदा व्यास रात्रभर चालत होते आणि यमुना ओलांडून पलीकडच्या आश्रमात त्यांना जायचं होतं. रात्रभर चालल्यामुळे त्यांना भूक लागली होती आणि यमुना पार करायची आणि नंतर आश्रमात जायचं, स्नान वगैरे करायचं असं त्यांच्या मनात होतं. गवळणी होत्या, त्या म्हणतात यमुनेला केवढा पूर आलेला आहे, आम्हाला पलीकडे न्या. तर व्यास म्हणतात तुमच्याकडे काही असेल तर आम्हाला द्या. व्यास खातात आणि नंतर यमुनेला प्रार्थना करतात की मी सकाळपासून जर उपाशी असेन तर मार्ग दे. यमुना मार्ग देते. गवळणी पलीकडे गेल्यानंतर व्यासांना विचारतात आमच्याचकडचं दही तूप लोणी तुम्ही खाल्लं होतं ना? मग उपाशी असेल तर म्हणाले 2 प्रकारची भूक असते. मी माझ्या पोटाचं भरण केलं परंतु पोषण आत्म्याचं सुद्धा करायला नको का? रात्रीभर मी प्रवास करतोय, अजून आंघोळ केलेली नाही आहे, सकाळची उपासना केलेली नाही, प्रातः ध्यान केलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आत्म्याचं पोषण. म्हणून या 5 गोष्टींचं जो पोषण करतो, कुटुंबियांचं तर केलंच पाहिजे, अतिथीचं केलं पाहिजे, पितरांचं केलं पाहिजे, आत्म्याचं केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवतांचं केलं पाहिजे. देवतांचं पोषण म्हणजे काय? हे पंचमहायज्ञसुद्धा सांगितलेलं आहे. देवतांचा यज्ञ म्हणजे आपण पूजा करूया आणि देवाच्या नावानं कुणाला तरी काहीतरी देऊया. हा देव आहे कुठे हो? मूर्तीत का मंदिरात का माझ्या देवघरात का ग्रंथात? नाही, माणसात, या पशुपक्षात, चराचरात देव आहे. आणि म्हणून देवतांचं पोषण करायचं आहे. पूजन नाही करायला सांगितलं, पूजन सोपं आहे, पोषण करायला सांगितलं. अतिथीचं पोषण, आणि अतिथी म्हणजे तिथी न सांगता येतो तो. त्या काळी हॉटेल्स वगैरे कुठे होते हो आणि लोक चालत जायचे रस्त्याने. अशा वेळेला जेवायची वेळ झाली की कुठे जर घर लागलं तर ते जायचे आत. अतिथी, अतिथी देवो भव सांगितलेलं आहे. म्हणून अतिथी, त्याच्यानंतर कुटुंबीय, कुटुंबियांचं तर पोषण आपण केलंच पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला कुटुंबियांचं त्यातल्या त्यात जवळच्या व्यक्तीचं म्हणजे पती असेल तर पत्नीचं शोषण करतो, पोषण करत नाही. शोषण म्हणजे एक्सप्लॉयटेशन. खूप काम करून घेतो, हक्काचीच आहे ना,
म्हणून म्हणतात ना ती मोलकरीणवरी, कारण तिचं काम ठरलेलं आहे, वर्किंग आवर्ससारखी येते, काम करते, जाते, आणि तिने आपलं मोल ठरवलेलं आहे 2,000 रुपये महिना, 3,000 रुपये महिना, आणि मी बिनमोल करीन 24 तास. विचार करूया आपण. म्हणून कृतज्ञतेची भावना तरी असली पाहिजे ना, यांचं पोषण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पितरांचं पोषण म्हणजे श्राद्ध वगैरे करतो. श्राद्ध करताना एक सहज विचार सांगतो, ब्राह्मण भोजन. ब्राह्मण म्हणजे ती व्यक्ती जी श्राद्ध करायला मदत करते आणि त्यांना घातलं की देते, ही भावना आहे. त्याच्यातला भाव वादविवाद घालायला नको. पण एक लक्षात ठेवा ना, श्रद्धापूर्वक केलेलं स्मरण आणि त्याच्यासाठी केलेली कृती ही महत्त्वाची आहे. त्याला श्राद्ध म्हणलेलं आहे. म्हणून जसं ब्राह्मण भोजन आहे तसं ब्राह्मभोज. भोज म्हणजे भोजनच, पण निराळ कळण्यासाठी ब्राह्म म्हणजे कोण? ब्रह्माचं ज्ञान मिळवणारा. तो कुठल्याही वर्णाचा असेल, तो कुठल्याही देशातला असेल, तो कुठल्याही धर्माचा असेल, पण ब्रह्माचं ज्ञान मिळवत असेल तो ब्राह्म आहे. आणि भोज, त्याला भोजन घालायचं म्हणजे काय? जेवण घालायचं नाही. तो ब्रह्मज्ञ व्हायला निघालेला आहे. त्याचं भोजन म्हणजे ग्रंथ आहेत. त्याचं भोजन म्हणजे तू साधना कर, मी तुझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करतो. हे महत्त्वाचं आहे. आणि हे जमलं पाहिजे. आणि हे जर झालं तर माणूस जिवंत आहे. नाहीतर बुद्धिमान आहे, तो धनवान आहे, तो प्रतिष्ठित आहे, तो श्वासोच्छ्वास घेतो आहे, पण जिवंत नाही आहे. कारण कुटुंबियांचं पोषण करणं, माझी कुटुंबीय आहेत, मी करणारच. अरे पण कुटुंबाची किती संकुचित व्याख्या. मी आणि माझं एवढंच कुटुंब. मी, माझं आणि आमचं, आणि मी, माझं आणि आपलं. आमचं म्हणल्यानंतर पॉझिटिव्हनेस येतो, आपलं म्हणल्यानंतर आपुलकी येते. किती सुंदर आहे, लक्षात ठेवा. आमचं म्हणल्यानंतर माझ्याच्या हे झालं, अनेक वचन झालं. माझं, आमचं, फरक काही नाही. आमचं घर आहे, आपलं घर आहे, केव्हाही या, स्वागत आहे, आपलंच घर आहे. हे नुसते शब्द नाहीत, तर तसा भाव पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर किती स्पष्ट उत्तर आहे, आणि हे 2दा दिलेलं युधिष्ठिराने. कुल, आचार, स्वाध्याय आणि शास्त्र श्रवण म्हणजे ज्ञान. म्हणजे कुल, आचार, स्वाध्याय म्हणजे अध्ययन आणि ज्ञान यापैकी कशामुळे ब्राह्मण आहे हे सिद्ध होतं, ब्राह्मणत्व सिद्ध होतं. कुल विचारलेलं म्हणजे जन्म, नंतर आचार विचारलेला आहे, ब्राह्मणासारखा आचार, स्वाध्याय अध्ययन, निरनिराळ्या डिग्रीज, पदव्या वगैरे, आणि शास्त्र श्रवण म्हणजे बरंचसं काहीतरी वाचन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, अजूनही काहीतरी श्रवण करतोय, ज्ञान मिळवतोय. त्यांनी उत्तर काय दिले बघा, की ब्राह्मणाला ना कुल, ना स्वाध्याय, ना शास्त्र श्रवण. ब्राह्मण कोण आहे ठरवतं, तर आचार ठरवतात. आज आपण बऱ्याच कुटुंबात बघतो की जन्मानं जरी ते असतील तरी त्यांच्याच कुटुंबातले कितीतरी लोक, आचार कसा आहे हो, म्हणजे अक्षरशः मिथ्याचार आहे. भ्रष्टाचारापेक्षा मिथ्याचार, अनाचार, वामाचार म्हणजे वाम मार्गाने मिळवलेला पैसा, याला आपण म्हणणार आहोत का ब्राह्मण जात आणि वर्ण आणू नका. की ती व्यक्ती की जी ज्ञान मिळवते आणि ज्ञानाचं वितरण करते, तर त्यांनी काय पाहिलं, आचार प्रभवो धर्मा, प्रॅक्टिकल वेदांत. कोण म्हणायचे? विवेकानंद. अरे एवढी उदार तत्व सांगणारा आपला धर्म, आणि आचाराच्या पातळीवर माझं नाही, तुम्ही बाजूला बसा, तुम्ही गाव कुसा बाहेर राहायचं, तुमचं तोंड दिसू नये म्हणून असे भिंत बांधायचे. आणि बिचारा असे भिंत बांधत असताना जे काही मंडळी मेली त्याच्यात आमचा चोखा महार गेला ना. आणि कोण काढणार होती त्यांची प्रेत? शेवटी पंजाब म्हणून आले त्याचे गुरु नामदेव, आणि तोपर्यंत हाडं झालेली होती. आणि ती कथा पुढे फार चांगली आहे की त्यांनी हाडं, अनेक जण मेले होते, प्रत्येकाचं हाड घेतलं आणि कानाजवळ धरलं. ज्या हाडातून विठ्ठल 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 असा झंकार येतो, आपण जरी वाजवली ना टाळ तरी काही वेळ टंग असं उरतो की नाही. लक्षात ठेवा, ही स्पंदनं होते. अशी सगळी हाडं एकत्र केली, ती अस्थि संस्कार किंवा त्यात ती ठेवली आणि समाधी बांधलेली असेल. आज जी विठ्ठलाच्या महाद्वारासमोर जी समाधी आहे ती चोखोबाची समाधी आहे. पहिलं दर्शन त्याचं घ्यायला पाहिजे. हे संत आहेत, लक्षात ठेवा. आणि पंत काय, तू अस्पृश्य आहे, मला शिवायचं नाही, तुमचं दर्शन अशुभ आहे, ते दिसू नये म्हणून उंच भिंत बांधायची, तुम्हीच भिंत बांधायची आणि गाव कुसा पलीकडे राहायचं. आज ही माणसं जागी झालेली आहेत आणि अत्यंत चांगली घटना आहे ती. त्यांचा आत्माभिमान जागा. हे राजकारण जर सोडलं ना तर त्यांचा जो विरोध आहे, त्यांचा जो निषेध आहे, त्यांचा जो द्रोह म्हणतात ना, आत्तापर्यंत विद्रोह आहे,
द्रोह नाही आहे तो, विद्रोह, उद्रेक आहे त्यांच्या भावनांचा. हे समजण्यासारखं आहे. तिकडे सुद्धा निग्रो लोक आहेत, आपण ब्लॅक म्हणतो, त्यांचंही असंच वाङ्मय आहे ज्याला रॉ लिटरेचर म्हणतात. आणि आपलं रिफाईंड असेल, कारण आमची भाषा चांगली आहे, आमचं चांगलं शब्द संग्रह चांगला आहे. पण ती जी परवा बहिणाई बघितली, तिने हेच सांगितलं, माणसा कधी वशील माणूस. म्हणजे माणूस नाहीच आहे. मगाशी बघितलं ना पुरुषाची व्याख्या, की पुरुष तो आहे की ज्याच्या कीर्तीचा स्पर्श एकाच वेळेला जमिनीलाही होतो आणि आकाशलाही होतो. मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी, म्हणतात ना की सज्जना निववावे मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हे नको का समजून घ्यायला. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर कुल, आचार, स्वाध्याय आणि शास्त्र श्रवण, मी एवढे ग्रंथ ऐकलेले आहेत. मी द्विवेदी आहे, मी त्रिवेदी आहे, मी चतुर्वेदी आहे. कशावरून ब्राह्मणत्व ठरतं हाच प्रश्न त्यांना कुणी विचारला आहे? त्या अजगराने विचारलेला आहे, जो शापित नहुष राजा आहे. कथा आपण बघितलेली आहे. तो हाच प्रश्न असाच विचारतो. म्हणजे कदाचित व्यासानं हे सुचवायचं असेल. विचार करा तुम्ही. आणि व्यास आणि वाल्मिकी हे ब्राह्मण आहेत. बाय विच डेफिनेशन? अरे ब्रह्मज्ञान आणि साक्षात ब्रह्म, साकार ब्रह्म असलेल्या राम आणि कृष्णांची चरित्र अशी लिहिली की हजारो शतकानुशतकं आजही तितकीच ताजी टवटवीत आहेत. ही महाकाव्य आहेत. आणि ते आहेत कोळी, कारण यांची आई कोळीण व्यासांची, आणि तो वाल्या आपण परंपरेने त्याला कोळी म्हणतो. मग कशावरून ठरवणार आहात तुम्ही? आचारावरून ठरवलं आहे. सगळं वाटमारेपणा करत होता, हिंसा करत होता. नारद भेटले, कुऱ्हाड ठेवली ती कायमची, फक्त रामनाम. व्यास राहिले कुठे? त्या द्वीपावर. कृष्णम द्वैपायनम वंदे, तिथे राहिले द्वीपावर. ते काय कोळ्याचे पुत्र आहेत, तुम्ही कोळीणीचे, पण तुम्हाला ते पराशरांचे आहेत, बरोबर ना? पण आई कोण आहे त्यांची? पण केवढं काव्य, केवढं त्यांनी निरनिराळं साहित्य, वाङ्मय निर्माण केलं आहे. व्यासानी विचार करण्यासारखं आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल वे संतांचं वर्तन असं असतं. संतांनी ज्या वेळेला ब्राह्मणाचं पोर नाही, ते महाराचं पोर एक पोराला घेऊन हंडे वगैरे घेऊन निघालेले, त्यांना लवकर एक दोन वर्षांनी अशी पोरं होतातच. एवढी तापलेली आहे ती याची गोदावरी पैठण, ती वाळू, की ते पोरगं असं पाय ठेवते, तो पाय ठेवते, रडतंय. आई म्हणाली, तू ये तसाच, मी कसा घेऊ तुला? एक मूल माझ्या कडेवर आहे, एका हातात हे, दोन हांडे माझ्या डोक्यावर आहेत. नाट आंघोळ करून आले होते. त्याने कसलाही विचार केला नाही. माणूस आहे ना मी, आणि हे माणसाचं पोर आहे ना, उचललं त्याला. हे ज्या वेळेला ब्राह्मणांनी बघितलं त्यावेळेला म्हणाले की तुम्ही आता अशुद्ध झालेला, आम्ही तुमच्याकडे तुमच्या वडिलांच्या श्राद्धाला वगैरे येणार नाही. म्हणाले काही हरकत नाही, याच लोकांना बोलवतो की. आणि त्यांनी बघितलं होतं काही लोक की बाहेर उभं राहून वास घेत आहेत. आणि बघा, चांगला जर एखादं पक्वान्न वगैरे होत असेल तर बाहेर वास येतो, पुरणपोळीचा वास येतो, तसा त्या कटाच्या आमटीचाही वास येतो ना. आणि ते थांबलेले आहेत. नाथ म्हणाले, अहो या आत या, आधी तुम्हाला जेवायला वाटतं. हा खरा संत आहे हो. गाढवाच्या तोंडात गंगा आपल्या गोंदवलेकर महाराजांनी घातलेली आहे. मे महिन्यात आलेला आहे गोंदवलेच्या त्या राम मंदिराच्या दारात. अरे रे, आलेला आहे तो. हा शापित असेल कोणीतरी, त्याला गंगा घातली की पुढचा मार्ग झाला त्याचा मोकळा. पण गंगा गाढवाला घातली. तिकडे तर अर्ध्या वाटेवर आलेले आहेत. कोण? एकनाथ. गंगा आणलेले कुठून? काशीहून, आणि न्यायची कुठे? रामेश्वरला. अर्ध्या वाटेवर आलेले आहेत. त्यांचे काही शिष्य किंवा बरोबर असतील. गाढव तडफडते म्हणल्यानंतर ती गंगा त्याच्यात. ते म्हणले, काय गाढवपणा आहे? नाही म्हणाले, हाच मानवता आहे. मी माणूस आहे, माणुसकी आहे माझ्यात, ते दाखवणारा हा प्रसंग आहे. त्याच्यानंतर हा जो पुढचा जो प्रश्न आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. आपण नेहमीच म्हणतो न्यूजपेपर हे मला दे करतात. एक वाटतात घे तू, काही नवीन नाही त्याला. व्हॉट्स न्यूज विचारतात ना. न्यूवरून न्यूज त्याचं अनेक वचन केलेलं आहे शेक्सपियरच्या एका नाटकात. आपण न्यूजचा अर्थ लावतो नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, चारही दिशांनी आलं आहे म्हणून NEWS, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ, चारही दिशांनी आलेले अर्थ लावलेला आहे. इथे प्रश्न विचारलेला आहे, का वार्ता? न्यूज कशाला म्हणायचं? फार चांगलं उत्तर आहे हे लक्षात ठेवा, की वार्ता कशाला. दोनच्या किती मोठं असं रूपक सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं? एक मोठी कढई आहे, काईल आपण म्हणतो, ते कटाह संस्कृतमध्ये. कशाचा आहे? मोह, काम वगैरे, महामोहाचा. पण आपण सगळे षड्रिपू आहे ना, काम, क्रोध, लोभ, सगळं त्याची कढई आहे. बरं, त्याच्यात कोण आहे?
रांधपी कोण आहे? काळ हा रांधपी आहे, काळ. आणि तो रांधपी असल्यामुळे तो स्वयंपाक करतोय. रांधपी म्हणजे आचारी. ते रांधपी आचारी तो स्वयंपाक करतोय आणि सगळं तो तळतोय, तो उकडतोय, तो काय करतोय मुख्य म्हणजे पहिली गोष्ट, तो काळ हा रांधपी आहे, आचारी आहे, स्वयंपाकी आहे. कढई कसली आहे? महामोहाची कढई. नीट लक्षात घ्या, वार्ता म्हणजे काय सांगितलेलं आहे. महामोह म्हणजे सगळे षड्रिपू आपले. नंतर अग्नी कोण आहे? सूर्यरूपी अग्नी. लाकडं पाहिजेत ना, इंधन. तर दिवस आणि रात्र ही ती लाकडं आहेत. बरोबर आहे. नंतर पळी पाहिजे, कायला तर पाहिजे, उलटणं पाहिजे, झारा पाहिजे. त्याच्याशिवाय दाऊल वगैरे कसा करणार आहे स्वयंपाक? तर मास आणि ऋतू ही पळी, दाऊल वगैरे आपण म्हणतो, ते सगळी त्याची साधनं आहेत. आणि हे करताना तो कधी पलटवतोय, कधी उकडतोय, कधी तळतोय, कधी भाजतोय, हे सगळं करतोय. पण इतकं करून सुद्धा आत कोण आहे समजा? आत सगळे पशु पक्षी प्राणी आहेत. काळ नावाचा रांधपी महामोह किंवा षड्रिपूंच्या कढईत दिवस रात्र यांची लाकडं आहेत. मास आणि ऋतू, मास म्हणजे महिना आणि ऋतू 4 महिन्यांचा एक ऋतू होतो, तर ती पळी वगैरे सगळी आहे. आणि काळ नावाचा आचारी सगळ्या प्राण्यांना काय करतोय? तळतोय, उकडतोय. कशासाठी? पक्व करण्यासाठी. कच्चं अन्न पक्व बनतं. आता भात बघा ना, तांदूळ कच्चे आहेत, उकडले किती झालं? आपण पीठ वगैरे घेतो, त्याची भजी वगैरे करतो, तळल्यानंतर झालं. हे सगळं करतोय तो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्वयंपाकाच्या सगळी निरनिराळी जी ऑपरेशन्स किंवा क्रिया कृती आहेत ते सगळं काळ करतोय. पण आपण पक्व काही होत नाही, परिपक्व होत नाही. काळाच्या ओघात आपण परिपक्व नको का व्हायला? एवढा करोना, मी करोनात मेलो नाही, पचवलं की नाही? अरे पण करोनामुळे ज्या घटना आपल्या जीवनात आजूबाजूला घडल्या त्याचा कोणता संस्कार तुझ्या मनावर झालेला आहे? तुझ्या जीवनावर त्याचा कोणता प्रभाव पडलेला आहे? हा विचार नको का करायला? म्हणून ही वार्ता आहे, दिस इज, आणि ही कायम न्यूज राहणार आहे. कारण काळ आपल्याला सगळ्यांना तळतोय, उकडतोय, हे करतोय, पण आपण कच्चे ते कच्चेच. ही न्यूज आहे. तुम्ही म्हणता ही ओल्ड नाही का झाली? अरे पण प्रत्येक वेळा तो नवीन प्राण्यांना टाकतोय ना, नवीन प्राणी तयार करण्यासाठी. पण कोणीही पक्व व्हायला काही तयार नाही. काही अपवाद असतात, ते काळाच्या ओघात जीवनातल्या अनुभवाने परिपक्व होतात. परिपक्व म्हणजे मॅच्युअर. म्हणजे सांगितलेलं आहे की राईपनेस, त्याचा कलर येलो सांगितलेला आहे, आणि ती मॅच्युरिटी म्हणलेलं आहे. मॅच्युरिटीचा कलर कुठला म्हणला तर सगळे कलर्स मॅच्युरिटीचे आहेत. पण तुम्ही बी पेरता, हिरवी त्याला रोपं येतात आणि त्याला दाणे येतात, आणि ते पिवळं झालं पीक की झालं राईपनेस. हा पिवळा असतो. श्री सूक्तातली श्री ही एका अर्थाने अशी परिपक्व झालेली संपत्ती आहे, कच्ची नाही आहे ती. आपण तोरा म्हणतो ना, कैऱ्या, तर कैऱ्या हिरव्या आहेत. लिंब हिरवी असतात, ती पिकल्यानंतर पिवळी होतात. आपण कच्चे ते कच्चेच राहतोय हो. आपला स्वयंपाक तो करू शकत नाही आहे, तो काळसुद्धा हतबल आहे. म्हणून आपण नेहमी काळाला संदर्भ देतो. अरे चातुर्मास संपत आला, आता लवकर संपणार आहे. अरे हे वर्ष संपत आलं, हां, अरे आपलं आयुष्य संपतंय, हां. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, हे आपण प्रत्येक वेळा म्हणतो. पुढचा प्रश्नही असाच आहे. म्हणून इथे काय न्यूज काय आहे? आपण अनुभवाने शहाणे होत नाही आहे. आपण कितीतरी, प्रत्येकाला यशाचे अपयशाचे अनुभव येतात. करोना हा अनुभवांचा खजिना आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पहिल्यांदा आपण करोना एन्जॉय केला, म्हणजे लॉकडाऊन, वर्किंग फ्रॉम होम एन्जॉय केलं. नंतर कंटाळवणं व्हायला लागलं. आणि आता जिथे ऑफलाईन झालेलं आहे ना, ते ऑनलाईनवाल्यांना ते ऑफलाईन काम करणं सध्या तरी अवघड झालं. कारण काय, झोपून करायचं, बसून करायचं, काही लावलं की ते टेप वाजत राहते, बऱ्याच गोष्टी करायचो. आता माझ्यात काय बदल घडवलेले आहेत? मी परिपक्व झालो का? अरे करोनासारखे, कोविडसारखे असे अनुभव असतात की एका वर्षात आपल्याला 10 वर्षांनी परिपक्व करतात. पण आपण व्हायला पाहिजे. इफ वी रिफ्यूज टू गेट मॅच्युअर्ड किंवा बी मॅच्युअर्ड, तर काय उपयोग आहे? मी ठरवलं पाहिजे. माझ्या आतून जर उत्तर आलं नास, तर त्याला प्रतिसाद अनेकांच्याकडून मिळतो. साध आतून आली पाहिजे, आणि मग आत मला प्रसाद मिळतो, ज्याला मनप्रसाद म्हणलेला आहे. त्याच्यानंतर आश्चर्य काय आहे?
2च प्रश्न उरलेले आहेत, 3. आश्चर्य म्हणजे काय, अरे आपल्या बाजूला इतकी माणसं मरत आहेत पण मी मरणार नाही आहे, अशा रुबाबात, अशा आवेशात सगळेजण जगतात. मी चिरंजीव. अकस्मात हा शब्द मनाच्या किती श्लोकात आलेला आहे बघा. अकस्मात सांडूनिया सर्व जाते, अकस्मात ते राज्य रावणाचं सर्वही बुडाले, अकस्मात तोही पुढे जात आहे, अकस्मात आकारले काळमोडी. कितीदा अकस्मात. आणि भरताला राम तेच सांगतो, अतर्क्य काही घडलेलं नाही, जरी अकस्मात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अकस्मात घडल्यामुळे आपण जरा धक्का बसलेला आपल्याला, वी आर इन शॉक. नाही, हे अतर्क्य नाही आहे रे, माझा पूर्वसंचिताचा खेळ चालू आहे, मी पराधीन आहे माझ्या पूर्वसंचिताला. रामाने काय पराधीन म्हणजे काही न करता राहिलं आहे का? किती ऋषींना त्याने अभय दिलेलं आहे, किती आश्रमांना सुरक्षित केलेलं आहे, किती ठिकाणचे यज्ञ आहेत ना ते त्यांनी चालू ठेवलेले आहेत. तो काही तसा पराधीन नाही आहे, पण तो म्हणतो की होता होता राज्याभिषेक टाळला, मला वनवासात यावं लागलं, हा सगळा पराधीनता आहे. अकस्मात. आपण म्हणतो की जात्यातले रडतात त्यावेळेला सुपातले हसतात, पण पुढचा घास त्यांचाच दिला जातो, ते जात्यात. हे आपलं झालेलं आहे. चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व सांडून जातात. सत्ताच नाही, तुम्ही इथे जे भल्या बुऱ्या मार्गाने मिळवलेला पैसा, संपत्ती, सगळी इस्टेट सगळं ठेवून जावं लागतं, काही घेऊन जाता येत नाही. म्हणजे हे काय आहे, हे जगातलं आश्चर्य सांगितलेलं आहे की आजूबाजूला सगळं. एका वाक्यातलं एका नाटकातलं पात्र म्हणतं ना की वरती बाबा कशाला चढलाय, नाही अरे आता तुझ्या धाकट्या भावाचा बारसं नाही का म्हणून मी पाळणा काढतोय. पाळण्याचं सामान वरतीच ठेवलेलं असतं, कारण जॉईंट फॅमिली, दरवर्षी काहीतरी पाळणा हलायचाच. त्यावेळेला तो म्हणतो तिरडीचं सामान आहे का वरती, बांबू मडकं वगैरे, हे काय अशुभ बोलतोयस. आजोबा गेले, पणजोबा गेले, आजी गेली, दरवर्षी जसा पाळणा हलतो तसं राम नाम सत्य आहे हे सुद्धा दरवर्षी घडतं की नाही. पण आपल्याला कटू नकोच आहे तो अनुभव मृत्यूचा. हे आश्चर्य आहे, म्हणून युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. नंतर योग्य मार्ग काय आणि योग्य दिशा कोणती. काल आपण थांबलो होतो मार्गदर्शन आणि दिशादर्शन. योग्य मार्ग काय, महाजनो येन गत सपंथा. मी निरनिराळ्या लोकांच्याकडे गेलो, त्यांनी मला मतं सांगितली, त्यामुळे माझा बौद्धिक गोंधळ वाढला. मला क्रीडापटू व्हायचं आहे, जी क्रीडा घ्यायची त्याच्यात जो मोठा झाला, तो ज्या मार्गाने गेला तो मार्ग माझ्यासाठी योग्य आहे. मला कवी व्हायचं आहे, तर माझा आदर्श कवी, आदर्श गीतकार, आदर्श गायक कोण आहे, तो ज्या मार्गाने जगला, ज्या पद्धतीने, तो मार्ग माझ्यासाठी योग्य आहे. महाजनो येन गता सपंथा. मी विद्वानांच्याकडे गेलो, त्यांनी माझा बुद्धिभेद केला. मी पुस्तकं वाचली, त्यामुळे माझा जास्त गोंधळ झाला बुद्धीचा. इतकंच काय की मी स्वतः तर्क करायचा प्रयत्न केला, पण तर्क अप्रतिष्ठा, आणि ह्यात हे असं असेल तसं असेल, तसंही कशावरून नसेल. शेवटी मी एवढं चिंतन केलं आणि मला योग्य मार्ग कुठला, तर ज्या मार्गाने महाजन गेलेले आहेत निरनिराळ्या क्षेत्रातले, त्यांचं जीवन, त्यांची चरित्र तो. आणि म्हणून त्यांना बीकन लाईट्स, कलामांचं पुस्तक आहे, किंवा ज्याला आपण लाईट हाऊस म्हणतो. कसं दीपस्तंभ असतो ना, किनाऱ्यावर खडक असतात, जहाजांना दिसावा की इकडे किनारा आहे, तुम्ही या. आणि खडक असतील तर निराळ्या प्रकारचा दीपस्तंभ, निराळ्या रंगाचा असतो, आणि त्याप्रमाणे जहाजांना रात्रीच्या अंधारात मार्गदर्शन होतं. सगळीकडे आज जर अंधार पसरलेला आहे तर आपल्याला मार्गदर्शन कोण करणार आहे. ही माणसं ज्याला महाजन, महामानव, महापुरुष म्हणलेला आहे. शेवटचा प्रश्न, का दिक, योग्य दिशा कुठली. म्हणजे पूर्व पश्चिम विचारायचे का, नाही. खरं म्हणजे हा यमाचा अंश आहे युधिष्ठिर, आणि विचारतोय तो यम. खरी यांच्या दृष्टीने योग्य दिशा दक्षिण, कारण आपण दक्षिणेकडे पाय करून झोपू नकोस ना, यमाला ओढणं सोपं जाईल वगैरे वगैरे, असं काही नसतं. पण त्याला दिशा विचारलेली आहे. आपण बघितलेलं संतांनी 10 दिशा सांगितल्यानंतर 11वी दिशा सांगितलेली आहे, आतली दिशा सांगितलेली आहे, उद्धाराची ऊर्ध्व दिशा सांगितलेली आहे. अरे वरच्या दिशेने जाऊया, वरच्या पातळीवर आपण प्रत्येकजण दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी विचार करूया, गेल्या वर्षी मी या कलेत, या कौशल्यात इथे होतो, यावर्षी रियाज करून मी जास्त झालो आहे का, विचार करायला पाहिजे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की संतांनी जी दिशा दाखवलेली आहे तेच योग्य. दिग्दर्शक कोण, संत. मार्गदर्शक कोण, महाजन. महाजन म्हणजे महापुरुष, आणि संत म्हणजे संत, महात्मे, साधू, सत्पुरुष. ती जरा कॅटेगरी निराळी आहे.
भारत भाग्यवान आहे, कारण आपल्याकडे संतांची परंपरा किंवा संतांचं पीक उदंड आहे. सगळ्या पिकांना दुष्काळ असतो, पण संतांच्या सत्पुरुषांच्या पिकाला भारतात दुष्काळ नाही. आणि म्हणून संत जी दिशा दाखवतात ती मानव जातीच्या उद्धाराची असते. ज्यावेळेला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता ही पसायदान मागतात ज्ञानेश्वर. ती ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे हे संत आहेत, ते दिशा दाखवतात. ज्यावेळेला आपण शेवटी बघितलं होतं की नॉस्ट्राडॅमस सांगून गेलेला आहे की असा एक देश आहे की त्याची त्या कॉन्स्टलेशन नक्षत्रावरून त्यांनी दिशा सांगितलेल्या आहे. त्या फोकसमध्ये चीन येतो, पाकिस्तान येतो, श्रीलंका येतो, म्यानमार येतो आणि भारत येतो. तो देश पुढे मानव जातीला मार्ग दाखवणारे. युद्ध नको, बुद्ध हवा, शांती हवी. आणि ते कसं कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप विल इमर्ज फ्रॉम अ कंट्री ऑर लँड वेअर थर्सडे इज कन्सिडर्ड ॲज सेक्रेड. पवित्र दिवस गुरुवार फक्त भारतात मानला जातो. जगातल्या कुठल्याही संस्कृतीत किंवा कुठल्याही धर्मात देशात नाही मानला जात. भारतात एरवी मांसाहार करणारे गुरुवारी, अरे तो गुरुचा वार आहे. मी जरी काही गुरुची उपासना करत नसलो तरी मी त्यावेळेला त्या दिवशी शाकाहारी असतो, व्रतस्थ असतो, दोनदा आंघोळ करतो, मौन पाळतो. हे सगळं करतात लोक. आपल्यावर जबाबदारी आहे ना ही ऐतिहासिक. ते नॉस्ट्राडॅमस असेल नसेल, पण एक लक्षात घेऊया ना की आपल्यावर काय आहे, आध्यात्मिक नेतृत्व आणि ते कलेक्टिव्ह. आणि कलेक्टिव्ह नेतृत्व कसं असेल, महाराजांनी त्या प्राध्यापकाला सांगितलं होतं ना, तुम्ही काय सांगता सगळ्यांचा नाश करायला, कारण विनाशायचं दुष्कृतम. सगळीच दुष्कृत आहेत, वाईट करणारी माणसं आहेत, खलपुरुष आहेत, दुष्ट भ्रष्ट आहेत. मग त्यांना नष्ट करायला तुमचा देव अवतार का नाही घेत. महाराज म्हणाले, प्राध्यापक प्रोफेसर तुम्ही दुसरं ओळ सांगताय. पहिली ओळ परित्राणाय साधूनाम. तुम्हीच म्हणता सगळेजण असाधू झालेले आहेत, खल झालेले आहेत. मग साधूंची संख्या एकनी वाढवा, स्वतः साधू बना. तो संदेश आपल्याला सुद्धा आहे. जशी जशी साधूंची संख्या वाढेल तशी तशी एक असं नेतृत्व येईल, सामूहिक नेतृत्व. एकटा माणूस नाही नेतृत्व करू शकणार. आणि म्हणून आपण जी उपासना करतो, ही जी प्रवचनं, किती निरनिराळे लोक प्रवचनं करत आहेत, छान प्रवचनं करत आहेत. निरनिराळ्या माध्यमातून हे विचार लोकांपर्यंत पोचवले जात आहेत. आणि तुम्हाला खरंच सांगतो की तरुणांना सुद्धा विचार अभ्यास करणारे जे तरुण आहेत त्यांना हा विषय आवडतो. ते समजून घेऊन डोळस परमार्थ करतात, साधना करतात. अशी आमच्या संपर्कात कितीतरी माणसं आहे. सगळे मोबाईल तेही वापरतात, पण मोबाईलमध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते मिळवतात. सगळ्या प्रश्नांना उत्तर आहेत. अध्यात्माबद्दल किती फीडिंग झालेलं आहे हो. मग मला ते फीडबॅक मिळतं, गुगलवर मिळतं, यूट्यूबवर मिळतं. नाहीतर मी नवीन प्रश्न घातला तर कोणीतरी त्या प्रश्नाचं उत्तर देतच आणि मला उत्तर मिळतं. असं मी पुढे जाऊ शकतो. सगळी साधनं आहेत आपल्याकडे. साध्य ठरलं आहे काय, मुक्ती. मग साधना केली पाहिजे आणि त्या साधनेचा संकल्प करून आपण आत्ता थांबूया. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. एका दिव्याची दिवाळी नसते, लक्षात ठेवा. दिवाळी आली म्हणजे ओळ, दीपावली, दीप आवली म्हणजे रांग, शेकडो हजारो लक्ष लक्ष दीप, त्यांची दिवाळी असते. आपला दीप आत आहे, आत्मदीपो भव. हा आतला दिवा आहे ना, ते अंतर्याने आपण जोडलेलं. हे आता नेटवर्क येणार आहे, नेटवर्क ऑफ ह्युमन ब्रेन. हे नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स वगैरे आता मागे पडणार आहे. मग तुम्ही त्याला एम्पथी म्हणा, तुम्ही त्याला टेलिपथी म्हणा, काही म्हणा, पण नेटवर्किंग मला वाटतं आत्म्याच्या पातळीवर, आत्मीयतेच्या पातळीवर, आपुलकीच्या पातळीवर आपण घरातलीच मंडळी, संस्थेत काम करतो ती मंडळी, ज्या क्षेत्रात आपण रमतो ती मंडळी जर जोडली गेली ना, तर ह्यातून हे स्वप्न संतांचं साकार होणार आहे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाव, हे जे आहे ना ते साकार होणार आहे. आणि त्याच्यासाठी मी एक बिंदू असलो तरी चालेल, एक कण असलो तरी चालेल, लक्षात ठेवा, एक काठी असलं तरी चालेल, पण हा जो आपण उचलणार आहोत, आपण म्हणतो कृष्णाने उचलला तो पर्वत गोवर्धन, कृष्णाची शक्ती असेल, पण आपली काठी होती ना, आपली सुद्धा शक्ती होती ना. यज्ञ असेल मोठा, आपली एखादी समिधा, आपली एखादी आहुती पाहिजे ना. तेवढाच विचार आपण करूया आणि त्यासाठी प्रार्थना करूया की शक्ती दे, बुद्धी दे, स्फूर्ती दे, भक्ती दे आणि स्मृती कायम ठेव. हे परमेश्वरा, हे सद्गुरू, तुझ्या नामाची स्मृती, तुझ्या प्रभावाची स्मृती म्हणजे नामस्मरण आणि अनुसंधान कायम ठेव.
दिवाळीच्या शुभकामना दिलेल्या आहेत. दिवाळीनंतर केव्हा सुरू करायचा हा विषय ते नंतर कळवलं जाईल. आणि विषय बहुतेक जो विषय आपण मागे ठेवला होता विश्वरूप दर्शन तो दिवाळीनंतर आपण घेणार आहोत. केव्हा ते आपल्याला कळवलं जाईल. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. हे प्रश्न जे होते ते प्रश्न महत्त्वाचे, त्याच्यापेक्षा उत्तरं जास्त महत्त्वाची आहेत. आणि ज्याला त्रिकालाबाधित म्हणतात. कालही ती योग्य होती, आजही ती उपयुक्त आहेत आणि उद्याही ती कालसंगत म्हणजे रेलेव्हंट टू टाइम राहणार आहेत. शांत. माझ्यानंतर म्हणायचे ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरची सद्गुरु माऊली, ध्यानस्थ कृष्ण, मुरलीधर कृष्ण, महर्षी व्यास आणि या सगळ्या वाङ्मयाची अक्षर मूर्ती महाभारत ग्रंथ दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.